बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या व परभणी जिल्ह्यात बहुजनवादी चळवळीचे कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ आज 28 डिसेंबर रोजी अमरावती येथील इरविन चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बीड व परभणी संयुक्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले। या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेल्या घटनेतील संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी इशारा देताना सांगितले की जर दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल। सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे कार्यकर्ते सूर्यवंशी यांचा जो या सरकारच्या कालावधीमध्ये निर्घृण प्रकारे मी खूनच म्हणतो जो झालेला आहे, त्या खुनाचे आरोपी अद्याप पकडल्या गेलेले नाही आहे। विधानसभेमध्ये अनेक काही नेते बोलून गेले, केवळ बोलायची भात आणि बोलायचीच कडी असं सरकारचं काम दिसते। म्हणून त्यातले आरोपींना जे आका शब्द वापरला गेला विधानसभेत, त्या आकांना अटक होऊन त्यांची ट्रायल फास्ट ट्रॅकवरती चालवून कुठेतरी गुन्हेगारांना जाब बसला पाहिजे, त्यांना भारी म्हणजे शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं सगळं लोकांचं मत आहे। इतकंच नव्हे तर सूर्यवंशींचा जो कस्टोडियल डेथ आहे, कस्टोडियल डेथमध्ये आपले माननीय मुख्यमंत्री म्हटलेत की पोलिसांनी मारलं नाही तर मग त्यांचा मृत्यू झाला कसा, हा एक प्रश्न आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी त्यातले जे आरोपी असतील ते कुठलेही असो, पोलीस अधिकारी असो या कोणी असो, यांचं इन्व्हेस्टिगेशन करून त्यांच्या विरुद्ध ट्रायल झाली पाहिजे। याकरता म्हणून आज आम्ही सगळे लोक इथं जमलेले आहोत। माझं नाव ॲडव्होकेट महेश देशमुख।